नमस्कार मित्रांनो, एसएससी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे क्लास 9 सायन्स आणि टेक्नॉलॉजी लेसन नंबर 10 दॅट इज द इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी द न्यू डायरेक्शन ऑफ प्रोग्रेस। या लेसनचा हा पार्ट 1 आहे। जर तुम्हाला क्लास 9 चे अधिक व्हिडिओ बघायचे असेल तर त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राइब करा। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं काय आहे, जर तुम्ही आमच्या चॅनलला शेअर केलं नसेल तुमच्या मित्रांमध्ये तर आता आमच्या चॅनलला शेअर करा। तर सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या माध्यमाद्वारे तुम्ही आमच्यासोबत जोडून राहू शकता। टेलिग्रामवर आमचे चॅनल आहे, तिथे तुम्ही जोडून राहू शकता आणि आमचं अपडेट तुम्ही मिळवू शकता। काही प्रश्न असेल, शंका असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, गुगलवर सर्च करू शकता, ईमेल करू शकता किंवा ट्विटरवर तुम्ही मला फॉलो करू शकता, फेसबुकवर आमच्या पेजला लाईक आणि शेअर करू शकता किंवा या आमच्या ब्लॉग स्पॉटला सुद्धा व्हिजिट करून तुम्ही तुमच्या क्लासची व्हिडिओ मिळवू शकता। तर बघा मित्रांनो, अनअकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे क्लास 9 आणि क्लास 10 साठी कोर्सेस घेऊन आलेला आहे। ठीक आहे, तर हे कोर्सेस तुम्हाला काय काय देतील बघा मित्रांनो। तर हे तुमचे टीचर होते, त्यानंतर जे कोर्सेस असतील त्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड फ्री लाईव्ह क्लासेस आहेत, स्ट्रॅटेजी अँड टिप्स सुद्धा तुम्हाला तिथे मिळणार आहे, लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा तिथे आहेत, त्यानंतर फ्री डेली क्यूज आहेत, डेली प्रोग्रेस रिपोर्ट सुद्धा आहेत। सगळ्या गोष्टी तुम्हाला अनअकॅडमीवर मिळणार आहेत। आणि मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा फर्स्ट क्लास जर मिळवायचा असेल, फ्री पाहिजे असेल फर्स्ट क्लास, तर तुम्ही हा कोड यूज करू शकता, सचिन सोळंके। हा कोड यूज केल्यानंतर तुम्ही तुमचा जो फर्स्ट क्लास असेल तो फ्री मध्ये तुम्ही पाहू शकता। आणि सबस्क्रिप्शन जर तुम्ही घेणार असाल तर सचिन सोळंके हा कोड यूज करा आणि 10% डिस्काउंट तुम्हाला तिथं मिळणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आणि तुमच्या लँग्वेज मध्ये कोर्स आहे, त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी इथं समजायला सोप्या जाणार आहेत। चला जाऊया आपण आपल्या लेसन कडे, तो आहे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी। तर इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर त्याला आपण माहिती म्हणतो। कम्युनिकेशन म्हणजे काय, दळणवळण। म्हणजे बघा, मी माहिती तुम्हाला दिली, तुम्ही मला दिली, त्याला आपण काय म्हणतो, माहितीचं जे काही दळणवळण असते, कम्युनिकेशन होते। ठीक आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तंत्रज्ञान। त्याच्या मागे जे काही तंत्रज्ञान आहे त्याच्याबद्दल आपण इथं डिस्कस करणार आहे। आणि द न्यू डायरेक्शन ऑफ प्रोग्रेस म्हणजे काय, नवीन दिशा मिळालेली आहे कशाला, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीला। कशामुळे, तर बघा मित्रांनो, नवीन नवीन डिव्हाइसेस आलेले आहेत, आहे की नाही, नवीन नवीन टेक्नॉलॉजी निर्माण झालेली आहे। या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये डिस्कस करायच्या आहे। जर सबस्क्राइब केलं नसेल तर आताच सबस्क्राइब करा। त्या अगोदर कॅन यू रिकॉल मध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, ती प्रश्न आपण इथं आता बघूया। बघा, विच डिव्हाइस डू यूज डायरेक्टली और इनडायरेक्टली फॉर कलेक्टिंग, शेअरिंग, प्रोसेसिंग अँड कम्युनिकेटिंग इन्फॉर्मेशन। म्हणजे जी काही कोणकोणती डिव्हाइसेस आहेत ते तुम्ही यूज करता कशासाठी, जी काही इन्फॉर्मेशन आहे त्यांना कलेक्ट करण्यासाठी, इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी, त्यांना प्रोसेस करण्यासाठी आणि कम्युनिकेशन करण्यासाठी कोणकोणते डिव्हाइस तुम्ही यूज करता। तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहित असेल आपण रोज मोबाईल यूज करतो, आहे की नाही। म्हणजे मोबाईल काय आहे, मोबाईलद्वारे आपण काय करू शकतो, मोबाईल फोन्स, म्हणजे मोबाईल फोन्सद्वारे आपण काय करतो, इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो, आहे की नाही। त्यानंतर इन्फॉर्मेशनला शेअर करू शकतो। ठीक आहे, म्हणजे कम्युनिकेटिंग करण्याचा हा एक डिव्हाइस झाला। त्यानंतर आहे लॅपटॉप। बघा, लॅपटॉप म्हणा किंवा तुम्ही म्हणू शकता कॉम्प्युटर, हे सर्व जे काही डिव्हाइसेस आहेत हे तुम्ही काय करू शकता, इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी किंवा प्रोसेसिंग करण्यासाठी यांचा वापर तुम्ही करू शकता। त्यानंतर टीव्ही सुद्धा आहे इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी। म्हणजे हे जे डिव्हाइसेस आहेत यांना आपण इनडायरेक्टली म्हणा किंवा डायरेक्टली यांचा वापर आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी, शेअर करण्यासाठी आणि प्रोसेस करण्यासाठी वापरत असतो। त्यानंतर आपण जाऊया बघा मित्रांनो, टर्म ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी। आता जी टर्म आहे, जी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे, याच्यामध्ये काय येतात, तर जे कम्युनिकेशन डिव्हाइसेस आहेत, म्हणजे बघा जे डिव्हाइसेस आहेत ते आणि जे काही सर्व्हिस प्रोव्हाइडर आहेत ते हे एकमेकांसोबत अटॅच असतात, ते एकमेकांमध्ये काम करतात। कसं बघा, आपल्याकडे मोबाईल फोन आहे की नाही, आपल्याकडे मोबाईल फोन आहे, पण नुसता मोबाईल फोन आपल्या कामी आहे का, नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला सिम कार्ड हवंय। मग सिम कार्ड असून आपला फायदा आहे का, नाही, तर त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर आपल्याला पाहिजे की नाही। म्हणजे आपल्याला इंटरनेट पाहिजे, आपल्याला कॉल करायचा आहे, आपल्याला मेसेज करायचा आहे, त्यासाठी आपल्याला सर्व्हिस प्रोव्हायडर सुद्धा पाहिजे। म्हणजे आपल्याकडे एक कम्युनिकेटिंग डिव्हाइस सुद्धा पाहिजे आणि एक सर्व्हिस प्रोव्हायडर सुद्धा पाहिजे। ज्यावेळेस दोन गोष्टी येतील, एकमेकांना जोडून राहतील, त्यावेळेस जे काही इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे त्याची ही टर्म पूर्ण होणार आहे। ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही इथं समजून घ्या।
त्यानंतर थिंक अबाउट इट मध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलाय, बघूया. हाऊ इज द इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इम्पॉर्टंट फॉर द डीलिंग विथ द एक्सप्लोजन ऑफ द इन्फॉर्मेशन. म्हणजे बघा मित्र, एक्सप्लोजन म्हणजे काय, स्फोट सोप्या भाषेमध्ये. म्हणजे जे काही माहितीचा जो काही स्फोट झालेला आहे त्यामध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी किती महत्वाची आहे. तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला माहित आहे, जर तुम्ही YouTube जर ओपन केलं तर त्याच्यावर तुम्हाला कितीतरी व्हिडिओ पाहायला मिळतील, बरोबर, लाखो व्हिडिओ पाहायला मिळतील, ठीक आहे. आणि प्रत्येक विषयाचा व्हिडिओ तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे काय झालेलं आहे, तर तिथं सर्व माहिती उपलब्ध आहे. ही कशामुळे झालेली आहे, तर याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे ॲडव्हान्समेंट इन द सायन्स अँड टेक्नॉलॉजी. काय झालेलं आहे, ॲडव्हान्समेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी मध्ये जी काही ॲडव्हान्समेंट झालेली आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे काय झालेली आहे, ही इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर हेन्स द इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इज अमाऊंट ऑफ डाटा फॉर प्रोसेसिंग. आता याच्यामध्ये एक टर्म अजून आले, तो म्हणजे डाटा फॉर प्रोसेसिंग. म्हणजे जो डाटा असतो त्याला प्रोसेस केलं जातं, त्याला स्टोअर केलं जातं आणि जनरेटिंग आउटपुट आणि त्याच्यापासून आउटपुट निर्माण केला जातो. एक्झाम्पल बघा, युट्यूबवर आपण व्हिडिओ टाकतो, प्रोसेस होतो, आहे की नाही, स्टोअर केला जातो. त्यानंतर आपल्याला त्याचा आउटपुट म्हणजे नंतर आपण त्याचा व्हिडिओ शेअर करू शकतो, पाहू शकतो, याला पण आउटपुट म्हणूया, आहे की नाही. म्हणजे या सर्व गोष्टीमुळे काय झालेलं आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमुळे या सगळ्या गोष्टी सोप्या आणि अधिक सुलभ झाल्या आहेत. त्यानंतर आहे डिव्हाइसेस यूज इन द इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये कोणकोणते डिव्हाइस आपण यूज करतो इथे आपल्याला बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, डिफरंट डिव्हाइसेस आर यूज फॉर प्रोड्युसिंग द इन्फॉर्मेशन. म्हणजे प्रत्येक कामासाठी वेगवेगळे डिव्हाइसेस असतात. फॉर एक्झाम्पल बघा, जर प्रोड्युसिंग इन्फॉर्मेशन, जर इन्फॉर्मेशन जर प्रोड्यूस करायची असेल त्यासाठी वेगळा डिव्हाइस असेल, ठीक आहे. कम्युनिकेटिंग म्हणजे कम्युनिकेट करण्यासाठी एक वेगळा डिव्हाइस असेल. क्लासिफाय करण्यासाठी, इन्फॉर्मेशनला सेव्हिंग किंवा स्टोरिंग करण्यासाठी सुद्धा वेगळा डिव्हाइस आपल्याकडे असेल. नंतर मॅनेजिंग इन्फॉर्मेशन, त्या इन्फॉर्मेशनला मॅनेज करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेगवेगळे डिव्हाइस असतात. फॉर एक्झाम्पल बघा, दिलेलं आहे, टेलिफोन इज यूज फॉर शेअरिंग द इन्फॉर्मेशन बाय द कन्व्हर्जिंग विथ समवन. म्हणजे कोणासोबत जर बोलायचं असेल तर आपण काय करणार, टेलिफोनचा वापर करणार. जर डाटा जर आपल्याला शेअर करायचा असेल तर आपण काय करणार, तर आपण अँड्रॉइड मोबाईलचा वापर करणार, व्हॉट्सअपचा वापर करणार. तर हे काय आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन नवीन डिव्हाइस आहे, त्याचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर आपला एक चार्ट इथं दिलेला आहे. चार्टवर आपल्याला काय दिलेलं आहे, काही कम्युनिकेटिंग डिव्हाइसेस आपल्याला दिले, जसं की इथं कॉम्प्युटर, लॅपटॉप दिलेला आहे, ठीक आहे. आता व्हॉट इज इट यूज फॉर, तो कशासाठी वापरला जातो हे आपल्या इथं लिहायचं आहे. बघा मित्रांनो, जो कॉम्प्युटर असतो, लॅपटॉप असतो, याचा वापर आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी करतो, आहे की नाही, किंवा त्या इन्फॉर्मेशनला प्रोसेस जर करायचं असेल तर त्यासाठी त्याचा वापर केला जातो. किंवा डाटा आहे आपल्याकडे, त्याला अनालाइज करायचं आहे, ठीक आहे, अनालाइज करायचं असेल, अनालायझिंग, ठीक आहे, अनालायझिंग द इन्फॉर्मेशन. म्हणजे इन्फॉर्मेशनला जर आपल्याला अनालाइज करायचं असेल तर आपण या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा उपयोग करायचा असतो. व्हेअर इज इट यूज, आणि हा कुठं वापरला जातो, तर जे लॅपटॉप असतात, कॉम्प्युटर असतात, हे आपण घरामध्ये, हाऊसमध्ये वापरतो, ऑफिसेसमध्ये याचा वापर आपण करत असतो. त्यानंतर बेनिफिट फ्रॉम इट्स यूज, म्हणजे कॉम्प्युटरच्या वापरापासून बेनिफिट काय, तर बघा मित्रांनो, आपण क्विक वर्क करू शकतो. काय करू शकतो, क्विक वर्क करू शकतो, सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर आहे लेस टाइम रिक्वायर्ड, म्हणजे हे काम करण्यासाठी आपल्याला वेळ सुद्धा कमी लागतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून मिळतात. मोबाईल बघा मित्रांनो, मोबाईल जर बघितलं, फॉर मेकिंग द कॉल करण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. सेंडिंग द मेसेज सेंड करण्यासाठी याचा आपण वापर करत असतो. सिंपली याचा वापर आपण कधी करतो, तर याचा वापर कुठे केला जातो, तर बघा मित्रांनो, हाऊसेसमध्ये, ऑफिसेसमध्ये याचा मोबाईलचा वापर केला जातो. त्यानंतर याचा बेनिफिट काय आहे, याचा बेनिफिट असा आहे की आपण इझिली कॅन सेंड द मेसेजेस म्हणा किंवा डाटा म्हणा, किंवा इझिली वी कॅन कम्युनिकेट, म्हणजे इझिली आपण एकमेकांशी बोलू शकतो. रेडिओ बघा, रेडिओचा जर वापर बघितला तर काय आहे, फॉर लिसनिंग द न्यूज, फॉर लिसनिंग टू, एक मिनिट मित्रांनो, पेन चालत नाही माझी. तर बघा मित्रांनो, रेडिओचा जो वापर असतो कशासाठी करतो, तर टू लिसनिंग द म्युझिक अँड न्यूज,
म्हणजे न्यूज असेल किंवा म्युझिक असेल ते ऐकण्यासाठी. त्यानंतर बघा मित्रांनो, आणि याचा वापर कुठे केला जातो? हाऊसेसमध्ये. ठीक आहे, हाऊसेसमध्ये किंवा रिमोट जी एरिया असतात, ठीक आहे, म्हणजे खूप दूरवरचे एरिया असतात, तर सुद्धा ह्या रेडिओचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्यानंतर काय आहे बघा, आता याचं बेनिफिट काय आहे? इट कॅन ऑपरेट एनी रिमोट एरिया, म्हणजे इट कॅन ऑपरेट एनी रिमोट एरिया, म्हणजे कुठल्याही दूरवरच्या एरियामध्ये रेडिओ तिथं काय करू शकतो? ऑपरेट करू शकतो. आता बघा, जी टेलिव्हिजन असते कशासाठी वापर करतो? टू वॉचिंग, कशासाठी? टू वॉचिंग द न्यूज, मूवीज. ठीक आहे, न्यूज मूवीज वगैरे पाहण्यासाठी आपण टेलिव्हिजनचा वापर करत असतो. प्रत्येक घरामध्ये टीव्ही असतो, हाऊसेसमध्ये याचा वापर आपण करत असतो. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, याचा वापर, याचा बेनिफिट काय आहे? ठीक आहे, बेनिफिट काय याचा? फॉर ब्रॉडकास्टिंग, फॉर ब्रॉडकास्टिंग द इन्फॉर्मेशन, म्हणजे इन्फॉर्मेशन जर आपल्याला ब्रॉडकास्ट करायची असेल तर आपण टीव्हीचा वापर इथं करत असतो. प्रत्येकाचा इथं काहीतरी आपल्याला वापर दिलेला आहे. ठीक आहे, इथं पेन चालत नाही म्हणून पेन थोडी ऑपरेट होत नाही चांगल्या प्रकारे, म्हणून अशा प्रकारे तुम्हाला इथं दिसतंय. चला जाऊया आता आपल्या समोरच्या स्लाइडकडे. तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसेल बघा, द कॉम्प्युटर विच इज मोस्ट इम्पॉर्टंट डिव्हाइस फॉर द इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन. आता जी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन होत असते त्याच्यामध्ये कॉम्प्युटर हा सर्वात महत्वाचा डिव्हाइस आहे. ठीक आहे, आता जे कॉम्प्युटर आहेत त्याचे जनरेशन असतात, म्हणजे प्रत्येक जनरेशन मध्ये त्याच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट झालेली असते. बघा, आता पहिल्यांदा ज्यावेळेस कॉम्प्युटर तयार करण्यात आला होता, ठीक आहे, तो कधी तयार करण्यात आला? ते तयार करण्यात आला होता 1946, 1946 अँड 1959 या दरम्यान तो तयार करण्यात आला होता. आणि त्याला म्हणतात फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर. त्याला काय म्हणतात? ज्यावेळेस या काळामध्ये जो कॉम्प्युटर तयार करण्यात आला होता त्याला म्हणतात फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर. ठीक आहे, आणि त्या कॉम्प्युटरचं नाव आहे ENIAC. बघा मित्रांनो, इथे दिलेलं आहे. ठीक आहे, आता हा याचा फुल फॉर्म काय आहे बघा, ENIAC. तर याचा ई कशासाठी आहे? तर जो ई आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॉम्प्युटर. म्हणजे जो लॉंग फॉर्म ध्यानात ठेवा, तेवढं काही महत्वाचं नाही, ते ध्यानात असू द्या. ठीक आहे, आता जे कॉम्प्युटर फर्स्ट जनरेशन होतं त्याच्यामध्ये वॉल्स यूज केल्या जायचे. काय यूज केले जायचे? वॉल्स. आणि हे वॉल्स कसे असायचे? आकारानं खूप मोठे असायचे. आकारानं खूप मोठे असल्यामुळे वॉल्स म्हणजे काय, याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब असायच्या. ठीक आहे, व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला जायचा फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटरमध्ये. त्याच्यामुळे याचा आकार पण खूप मोठा होता. बघा, हा केवढा कॉम्प्युटर आहे, एवढा मोठा कॉम्प्युटर असायचा तो. ठीक आहे, या रूम मध्ये तुम्हाला दिसतो की अशा प्रकारे त्याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब असायच्या. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचा आकार खूप मोठा व्हायचा आणि त्याच्यामुळे त्याला खूप इलेक्ट्रिसिटी सुद्धा लागायची. आणि ते इलेक्ट्रिसिटी खूप लागायची, आकार मोठा असायचा, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हीट जनरेट व्हायची. आणि या हीटमुळे काय होत होतं की तो बार किंवा वारंवार तो बंद पडायचा. ठीक आहे, आणि आज जो आपण कॉम्प्युटर यूज करतो तो फिफ्थ जनरेशनचा कॉम्प्युटर आहे. काय आहे? फिफ्थ जनरेशनचा. म्हणजे प्रत्येक जनरेशन मध्ये काय होत आहे, त्याच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट होत आहे. अगोदर कॉम्प्युटर बघा मित्रांनो, या रूम एवढा कॉम्प्युटर असायचा. आता बघा लॅपटॉप, बघा तुमच्या एका छोट्याशा बॅग मध्ये सुद्धा लॅपटॉप बसू शकतो. म्हणजे बघा किती टेक्नॉलॉजी एक्सपांड झालेली आहे किंवा एक्सप्लोर झालेली आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. चला जाऊया समोरच्या स्लाइडवर. आता कॅन यू टेल मध्ये आपला एक प्रश्न विचारला, तो म्हणजे हाऊ डज अ कॉम्प्युटर वर्क, म्हणजे कॉम्प्युटर कसं वर्क करते. आता कॉम्प्युटरच्या वर्किंग मध्ये खालील काही स्टेज दिलेले आहेत. बघा, खालील स्टेज मध्ये तो वर्क करत असतो. सर्वात अगोदर आहे इनपुट असतं, म्हणजे डाटा इनपुट. म्हणजे सर्वात अगोदर काय करायला होतं, कॉम्प्युटरला आपल्याला डाटा द्यावा लागतो आहे की नाही. जर आपल्याला काही काम करायचं कॉम्प्युटरकडून तर काय करायला लागेल, सर्वात अगोदर त्याला डाटा द्यावा लागेल. डाटा दिल्यानंतर तू काय करेल, प्रोसेसिंग ऑफ द डाटा, म्हणजे तो त्या डाटाला प्रोसेस करेल आहे की नाही, आपल्या कमांडनुसार. म्हणजे आपण त्याला काय करायला सांगतो त्यानुसार तो त्या डाटाला प्रोसेस करेल आणि नंतर त्याला काय करेल, आउटपुट इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तो बाहेर येईल. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण आउटपुट इन्फॉर्मेशन. तर बघा, आले लक्षात. चला त्यानंतर बघा, फर्स्ट द डाटा अँड इन्स्ट्रक्शन आर फेड इनटू द कॉम्प्युटर. सुरुवातीला काय केलं जाते, आपण कॉम्प्युटरला काय करणार, डाटा देणार, त्यानंतर त्याला इन्स्ट्रक्शन देणार.
थ्रू द सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर असतात, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्याला काय करणार आपण, इन्स्ट्रक्शन देणार. ठीक आहे, याला म्हणतात इनपुट. याला काय म्हणतात, इनपुट असं म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर काय करणार आपण, सिरीज ऑफ द ऑपरेशन आर परफॉर्म. त्यानंतर आपला ऑपरेशन परफॉर्म करणार. जे काही त्याला आपल्याला काम करून घ्यायचं आहे त्या डाटावर आपण काय करणार, त्याला वेगवेगळे कमांड देणार प्रोसेसिंगसाठी. ठीक आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी बदल होणार किंवा तिथे प्रोसेसिंग चालणार, ऑपरेशन होणार त्याच्यावर. ठीक आहे, त्याला म्हणतात प्रोसेसिंग. ठीक आहे, त्याला म्हणतात प्रोसेसिंग. बघा, आपण काय, आपल्याला काहीतरी नवीन पाहिजे, जे डाटा देतो त्याच्यापासून आपल्याला काहीतरी वेगळं पाहिजे. ठीक आहे, काहीतरी गोष्ट आपल्याला पाहिजे, आउटपुट पाहिजे, म्हणून आपण काय करतो, त्याला डाटा देतो. डाटा दिल्यानंतर त्याला आपण कमांड देतो काहीतरी, आणि कमांड दिल्यानंतर तो त्याच्यावर प्रोसेसिंग करतो, आणि प्रोसेसिंग दिल्यानंतर फायनली काय होणार, तो डाटा बाहेर पडणार, म्हणजे आपण आउटपुट असं म्हणणार. काय म्हणणार, आउटपुट असं म्हणणार. म्हणजे बघा, सुरुवात अगोदर असते इनपुट. इनपुट नंतर डाटा काय होणार, तिथं प्रोसेसिंग होणार. प्रोसेसिंग झाल्यानंतर डाटा होणार बाहेर पडणार, म्हणजे आपण आउटपुट असं म्हणतो. ठीक आहे, या गोष्टी तुम्ही इथं ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं दिलेलं आहे तुम्हाला कोणकोणते इनपुट डिव्हाइसेस आहेत, कोणकोणते आउटपुट डिव्हाइसेस आहेत. तर बघा मित्रांनो, इनपुट युनिट कोणकोणते असतात. तर बघा, ऑल टाइप ऑफ इन्फॉर्मेशन डाटा इज एंटर्ड इनटू द कॉम्प्युटर थ्रू द युनिट्स. आता जे वेगवेगळ्या प्रकारचे डाटा असतात, जे कॉम्प्युटरमध्ये एंटर होतात, त्याला आपण म्हणतो इनपुट युनिट. इनपुट युनिट म्हणतो. ठीक आहे, एक्झाम्पल बघा, कीबोर्ड. कीबोर्ड आपण काय करतो, जे अल्फाबेट असतात, जे न्यूमेरिकल असतात, ते आपण ते काय करतो, एंटर करतो. ठीक आहे, डाटा आपण काय करतो, एंटर करतो त्या कॉम्प्युटरमध्ये. ते झालं इनपुट युनिट. मग त्याच्यामध्ये तुमचा माऊस आला, कीबोर्ड आला, त्यानंतर तुमचा कॅमेरा सुद्धा आला, कारण कॅमेऱ्याने आपण काय करतो, फोटोग्राफ क्लिक करतो आणि कॉम्प्युटरला देतो, म्हणजे हे झाला इनपुट. त्यानंतर दिल्यानंतर तू काय करतो, त्याला प्रोसेसिंग करतो. हा आहे प्रोसेसर. त्याला काय होतं, प्रोसेसिंग केलं जाते या प्रोसेसिंग युनिटमध्ये. ठीक आहे, आणि ते झाल्यानंतर त्याला आपण काय करतो, त्याला आउटपुट मिळतो. त्याचं आउटपुट म्हणजे काय बघा, इथे दिसेल तुम्हाला प्रिंटर. म्हणजे आपण प्रिंट दिली असेल तर आपल्याला प्रिंट मिळणार. काय मिळणार, प्रिंट मिळणार. म्हणजे प्रिंट हे झालं आपलं आउटपुट युनिट. हे काय झालं, आउटपुट युनिट. स्पीकर हे झालं आपलं आउटपुट युनिट. मॉनिटर हे झालं आपलं आउटपुट युनिट. याच्या माध्यमातून आपण आउटपुट पाहू शकतो सोप्या भाषेमध्ये. बघा, द रिझल्ट और सोल्युशन आन्सर इज eventually sent to the output unit. Generally screen, monitor, printer is used as the output unit. हे काय असतात, आउटपुट युनिट असतात. हे तुम्ही लक्षात घेतलं. त्यानंतर बघा, इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स ऑफ द कॉम्प्युटर. म्हणजे कॉम्प्युटरचे इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स कोणकोणते असतात बघा. सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे मेमरी. काय असतो, मेमरी. मेमरी इज द प्लेस फॉर स्टोरिंग द डाटा obtained from the input and also be generate solution or answer by the computer. म्हणजे जी मेमरी असते ही काय करते, डाटा स्टोअर करते. म्हणजे काही इनपुट डाटा असेल, इनपुट डाटा आणि जे काही आउटपुट डाटा असते, या दोघांनाही स्टोअर करण्याचं काम ही मेमरी करत असते. ठीक आहे, आता मेमरीचे सुद्धा दोन टाईप आहेत. एक असते इंटरनल मेमरी आणि दुसरी असते एक्सटर्नल मेमरी. आता सर्वात अगोदर इंटरनल मेमरी काय असते आपण बघूया. इंटरनल मेमरी इज ऑफ टू टाईप. आता जी इंटरनल मेमरी आहे याचे दोन टाईप आहेत. एक आहे रॅम आणि दुसरा आहे रोम. रॅम म्हणजे काय, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ठीक आहे, आणि रॉम आहे रीड ओनली मेमरी. आता रॅम म्हणजे काय बघा मित्रांनो, दिस इज क्रिएटेड फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स. एनी इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट कॅन फंक्शन ओनली ॲज लॉंग ॲज इट इज सप्लाय विथ द इलेक्ट्रिसिटी. म्हणजे बघा मित्रांनो, जी रॅम असते हे काय केले जाते, हे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट पासून क्रिएट केले जाते आणि तोपर्यंतच काम करते तोपर्यंत त्याला इलेक्ट्रिसिटी किंवा त्याला पॉवर आपण दिलेली असते. रॉम म्हणजे काय, रीड ओनली मेमरी म्हणजे काय, दिस इन्फॉर्मेशन स्टोअर हिअर कॅन ओनली बी रीड. म्हणजे इथं जी इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते ती फक्त आपण रीड करू शकतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आपण करू शकत नाही, फक्त रीड करू शकतो. ठीक आहे, हे दोन गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवायचे आहेत. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय आहे, दिस इज द प्रोग्राम विच प्रोव्हाइड अ मीन्स ऑफ द कम्युनिकेशन बिटवीन द कॉम्प्युटर अँड अ पर्सन वर्किंग ऑन इट. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम एक ब्रिज आहे. ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे, एक ब्रिज आहे. कशामधला, कॉम्प्युटर मधला आणि पर्सन मधला. म्हणजे मी आणि कॉम्प्युटर याच्यामध्ये एक ब्रिज असतो, त्याला आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो.
म्हणजे आपण जे काही सांगतोय ते त्या कॉम्प्युटरला कळालं पाहिजे, त्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम असते किंवा जे ऑपरेटिंग सिस्टीम जे काही ऑपरेट करते, जे काही तिथं आपल्याला दिसते आउटपुट ॲज ते आपल्याला समजण्यासाठी आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीमची गरज असते. ठीक आहे, त्याला आपण DOS म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतो. ठीक आहे, वी कॅनॉट यूज अ कॉम्प्युटर विदाउट इट्स ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे कॉम्प्युटर आपण विदाउट ऑपरेटिंग सिस्टीमचे यूज करू शकत नाही, कारण ऑपरेटिंग सिस्टीमच नसेल तर आपण नेमकं काय तिथं आपण परफॉर्म करायचं किंवा आपल्याला जी कॉम्प्युटरची जी भाषा आहे ती आपल्याला समजणार नाही. म्हणजे आपल्या दोघांमधलं जे कम्युनिकेशन चालू ठेवायचं असेल तर मॅन आणि कॉम्प्युटर मधलं जे काही कम्युनिकेशन जर चालू ठेवायचं असेल तर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीमची गरज असते. प्रोग्राम म्हणजे काय बघा, अ प्रोग्राम इज अ ग्रुप ऑफ द कमांड टू बी गिवन टू द कॉम्प्युटर. म्हणजे प्रोग्राम काय असतो, एक ग्रुप ऑफ द कमांड, म्हणजे कमांड जे असतात त्याचा ग्रुप केलेला असतो. ठीक आहे, त्याला म्हणतात प्रोग्राम. डाटा अँड इन्फॉर्मेशन. डाटा इज द इन्फॉर्मेशन इन इट्स रॉ फॉर्म. आता डाटा काय आहे, हे इन्फॉर्मेशनचा एक रॉ फॉर्म आहे. ठीक आहे, म्हणजे डाटा काय झाला बघा मित्रांनो, आता जो डाटा असतो हा रॉ फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे, त्याला प्रोसेस केले जाते, त्यानंतर त्याला आउटपुटच्या माध्यमातून आपण मिळवतो. त्यानंतर दोन महत्वाचे टर्म आहेत, एक म्हणजे हार्डवेअर आणि दुसरा आहे सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे काय, हार्डवेअर कन्सिस्ट ऑफ द ऑल द इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल पार्ट इज यूज कॉम्प्युटर. आता बघा, जे आपल्या डोळ्याने आपल्याला फिजिकल पार्ट दिसतात बघा, जे काही फिजिकल पार्ट आहेत, कॉम्प्युटर म्हणा, लॅपटॉपचे जे काही फिजिकल पार्ट आहेत, ठीक आहे, त्याला म्हणायचं हार्डवेअर. फिजिकल पार्ट म्हणजे ज्याला आपण टच करू शकतो, डोळ्यांनी पाहू शकतो, याला म्हणतात हार्डवेअर. ठीक आहे, सॉफ्टवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर रेफर टू द कमांड गिवन टू द कॉम्प्युटर. म्हणजे काय आपण कमांड देतो कॉम्प्युटरला, जे काय आपण कमांड देतो, ठीक आहे, त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणूया. इन्फॉर्मेशन सप्लाय टू इट अँड द रिझल्ट ऑब्टेन फ्रॉम द कॉम्प्युटर आफ्टर द अनालिसिस. म्हणजे बघा मित्रांनो, आपण काय करतो, जे डाटा देतो कॉम्प्युटरला आहे की नाही, त्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग करतो, नंतर आउटपुट मिळवतो. ठीक आहे, ज्यावेळेस सर्व होते, हे कशामध्ये होते, हे कशामुळे होते, तर त्याला आपण काहीतरी कमांड देतो, त्याच्यामुळे सर्व गोष्टी होतात. मग त्या कमांडलाच आपण सॉफ्टवेअर असं म्हणत असतो. तर हा होता मित्रांनो पार्ट 1. याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी बघितलेल्या आहे. पार्ट 2 मध्ये आपण रिमेनिंग पार्ट बघणार आहे. तर मित्रांनो, क्लास 9च्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्यात. व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करा, तिथं सर्व व्हिडिओच्या लिंक दिल्या, ते तुम्ही बघू शकता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच या व्हिडिओला तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत ताबडतोब शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.